तर आम्ही असं म्हणत होतो की तुम्हा शिकलेल्या लोकांचं जरा वेगळं असतं, आमचं तसं नसतंय. म्हणजे आमच्यात कसं असतंय की लई दिवसांनी एखादा माणूस भेटला तर आधी त्याची विचारपूस करतो की बाबा कसा आहेस तू, काय चाललंय, बरा आहेस नवं, काय म्हणताय तुम्ही, ठीक आहे नवं तुम्ही. मी फोनवर सांगितलं ना तुम्हाला ठीक आहे. अहो ते फोनवर काल सांगितलं, पण काल आणि आज मध्ये लई वेळ गेला की म्हणून विचारलं, ठीक आहे नवं तुम्ही. हो मी ठीक आहे. रागवलं का तुम्ही आमच्यावर? हा, म्हणूनच काल घरला आला नाही. नाही म्हणजे तसं आमचं चुकलंच आहे. आम्ही दुर्गीला पाठवलं, माईला पाठवलं. खरं तर आम्हीच यायला पाहिजे होतं नाही का. बाकी काय नाही हो, येळ वाचला असता. पण आम्हाला काय वाटलं माहितीये का, की आमच्यापेक्षा आमच्या आई तुमच्याशी जरा मनमोकळ्यापणाने बोलू शकतील म्हणून आम्ही तिला पाठवलं. तुमचं आणि तिचं तसं लई पटायचं नाही का, म्हणून म्हणलं जा सुनबाईना घरला घेऊन ये. पण तुम्ही काय आला नाही म्हणून म्हटलं चला आम्ही स्वतःच येतो तुम्हाला भेटायला. कसं आहे तुमचं नेमकं काय म्हणणं आहे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे, कारण घर सोडून गेल्यापासून आपली काही भेट झाली नाही, तसं निवांत काही बोलणं झालं नाही. म्हणून म्हणलं जरा भेटी, आता घरी भेटायचं म्हणलं तर घरची माणसं असतात, असं काही धड बोलता येत नाही, म्हणून म्हणलं जरा इकडं निवांतपणे बसू बोलू. पण बरं झालं तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून तुम्ही आम्हाला भेटायला आलात, वेळ काढलात आमच्यासाठी. हा, काय घरी कसे आहेत सगळे? ठीक आहे. तर तुमचे आई वडील पण आमच्यावर चिडले असणार, ठाव आहे आम्हाला. नाही म्हणजे तसं तुम्ही घर सोडून चालला होता तेव्हा आम्ही म्हणलो होतो अधिपतींना की सुनबाई घरच्या लक्ष्मी आहेत, त्या नाही तर राहू द्या. हो तर आम्ही जातो घर सोडून, आम्ही काय कुठं वृद्धाश्रमात जाऊन राहू. पण काय त्यांनी ऐकलं नाही, त्याने तुम्हाला घराबाहेर काढलंच शेवटी. त्यांनी हा म्हणजे आता अधिपतींनीच सांगितलं ना व तुम्हाला घराबाहेर जायला. त्यांनी नाही सांगितलं मॅडम. मी माझ्या मर्जीनं घराबाहेर पडली. तुम्हालाही तेच हवं होतं ना, मी नको होते तुम्हाला घरात. मग आता झालंय की तुमच्या मनासारखं. मला सगळं माहिती आहे मॅडम, तुम्ही खूप प्रयत्न केलेत मी घरात राहू नये म्हणून. मला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला, मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून ठेवलं. हे सगळं केलं तुम्ही बरोबर ना. आणि कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठीच ना. तुम्हाला केवळ बाबांशी लग्न करायचं होतं म्हणून किती कारस्थानं केलीत तुम्ही. म्हणजे चारुलता मॅडमचं रूप घेऊन आलात, माझ्यात आणि अधिपतीमध्ये गैरसमज निर्माण केले, पुन्हा पुन्हा निर्माण केलेत आणि तेवढ्यावर थांबला नाहीत, डिव्होर्सची नोटीस पाठवली.